तिकडे जातो ते आतमध्ये. ए पिल्या इकडे, ते तिथं बसलंय सोप्यावर. इकडे इकडे खाली सामान खाली शेवाळ्याला असते पाहिलं बघते स्टिकर बघतोय माणूस आपण कोणचे पुढे बरं का. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले बांधाय होता. आता होय तुम्हाला बांबू कसं काय देऊ. थांबा 2 मिनिट थांबा. दुसरे बांबू फक्त तोंडा का नाही माझ्या साईडला फिरवायचं नाही घ्या घ्या वर घ्या पहिला. मी व्यवस्थित थांब वर घ्या. तुम्ही व्यवस्थित टाका तोंडाचे. तोंडाला फक्त माझ्या साईडला माझ्या साईडला फिरवा फिरवा इकडे घ्या तुमच्याकडे घ्या तुमच्याकडे घ्या तुमच्याकडे घ्या तुमच्याकडे फिडिंग नाही घेतलं म्हणून काय काय खाल्ले काय माहिती. आता ही बाहेर आहे ती घेऊन ये थोडीशी तिथं. तर काय तो इकडे पिले पिले इकडे. ओमेटिंग काय करते बघा ना. बघतो ना. मला त्याचा कलर बदलला. बाहेर कलर बदलला. 10 मिनिट खाल्ली होती. कलरच बदली झाला त्या जागेवर. जागेवर त्याचा कलरच बदलेला. काढ ही दोन्ही काढा. ती म्हणली बरोबर म्हणली तिथे की 10 मिनिट पाहिजे होती म्हणून. नंतर 10 मिनिट गायब झाले ना. म्हणूनच त्याला हालचाल येईल. हे गेलो होता आत. नमस्कार. मित्र खलील शेख उल्लेखांच्यापासून प्रयागराम फाट्यावर दमदरे वस्ती म्हणून वस्ती तिथून यांचा फोन आला होता. त्यांना विहिरीत नाक पाडलाय म्हणून. रात्री आला होता पण रात्री येऊन काही करू शकत नाही. सकाळी आलो. सकाळी आल्यानंतर नाग विहिरीत दिसला पण तो कधी पडला ते माहीत नव्हतं. तो अतिशय पांढरा अल्बिनोसारखा दिसत होता मला. म्हणून मी रमेशला फोन करून कुंजवडीचे तुम्ही जर आमचे मित्र रमेश आहेत त्यांना बोलवलं. त्याच्यानंतर विहिरीत उतरून आणि तो नाग बाहेर काढला. पण त्यांनी फिडिंग केलेलं होतं म्हणजे खाल्लेलं होतं काही कळत होतं पण काय खाल्लं ते कळत नव्हतं. त्याला विहिरीतनं बाहेर काढल्यानंतर त्यांनी ही जामीन विहिरी बाहेर काढली आणि तो नाग आम्ही त्याला काही जण होता बाहेर काढला. आता त्याला कात्र सरपंच किंवा सरपंचांच्या परमिशन त्याच्यात आम्ही देऊ आम्ही. आणि आता सापाचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं म्हणून मी या ठिकाणी आम्ही कुटुंबियांचं मॅनेजर आभार व्यक्त करतो. आणि वेळेला मदतीला आला म्हणून रमेश हरी यांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.